श्रीराम 11 या टीमचे प्लेयर शॉर्ट आहेत, त्यामुळे आपण त्यांचे 12th मॅन नाही आहेत. आमचे जे गुणलेखक आहेत अजय, तेच आपल्यापर्यंत ही माहिती पुरवतात. मॅच ऑन. पहिला बॉल. एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या या प्रीमियर लीगचं, आपल्या या पहिल्या बॉलचं जोरदार स्वागत करायचंय. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू अगदी यष्टांना वेग घेणारा हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतात. गुडलँड स्पॉटचा इथे वापर करण्यात येतोय पहिल्या चेंडूवरती, असं म्हटलं जातं. सकाळचं सत्र, पहिला चेंडू, पहिला बॉल आणि त्यावरती शोल्डर्स फ्री झालेले नसतात, पण इथे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. राजेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. 5 षटकांची मॅच आहे. जय श्रीराम विपक्ष जय मल्हार असा हा सामना आपण बघतोय. वेळीची देखील अवधी असणार आहे सर. 20 मिनिटांची अवधी आपण देणार आहोत. 5 षटकांना फेकण्यासाठी 20 मिनिटांची अवधी आहे, तर थोडंसं स्पीड अप करायचं. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू हवेमध्ये असणार आहे. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, खेळाडू येतोय चेंडूच्या खाली आणि कॅच करतोय कंप्लीट. आणि बघा, पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवली तर 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला होतं आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक अगदी दुसऱ्या चेंडूवरती मिळत आहे. अप्रतिम गोलंदाजी होता. अगदी गुडलँड स्पॉटचा इथे वारंवार वापर केला जातोय. त्या स्पॉटवरून चेंडू वळवण्याचा देखील प्रयत्न होता. यावेळी हा चेंडू अगदी बॉडीला टार्गेट करणारा चेंडू आहे. बॅटची टॉपेज लागते, कडा लागते आणि शॉर्ट स्कोर लेग वरती खूप चांगल्या झेली त्या टिपण्यात आलाय. आकाश येतात नवीन बॅटर मैदानात. यावेळी देखील ड्रिल करायचा प्रयत्न केला होता. अगदी कव्हरच्या दिशेने ना एक चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी होत्या. P1चं षटक इथे सुरू आहे, म्हणजे जो पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्यामध्ये आपण नक्कीच अनेक वेळेस उल्लेख करतो. हॅलो. तर नक्कीच आकाशने जर लगातारचे 3 षटकार मारले तर 500 रुपये असतील दुर्गेश यादव यांच्याकडनं. धन्यवाद. थँक्यू सो मच. बघा, यावेळी नक्कीच पहिली धाव इथे येते. धावेंचा श्री गणेश इथे होतोय. एक धाव धाव फलकावरती. भरपूर वेळाने ही धाव आली. पॉवर प्लेचं षटक म्हणजे आपण अनेक वेळेस म्हणतो ना की दुधारी तलवारी सारखं ते काम करतं. बॅटर्सला देखील आक्रमण करण्याची आवश्यकता तिथे असते. आक्रमण केलं जातं आणि त्या आक्रमणामध्येच विकेट्स देखील जाऊ शकतात. तसंच काहीतरी प्रयत्न. गोलंदाजी सुदृढ होत आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि धाव झाली धाव फलकावरती 1. धावेंचा देखील श्री गणेश इथे होतोय. प्रथम बॅटिंग करत असताना जय मल्हार ही टीम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि योग्य तो डिसिजन आतापर्यंत ठरवत आहेत. गोलंदाजी मार्कवरती राजेश. पॉवर प्लेच्या 4 चेंडूंवरती फक्त 1च धाव आतापर्यंत दिली आहे. चांगली गोलंदाजी होत्या. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा टॉपॅच लागतंय. चेंडू हवेमध्ये असणार आहे. यावेळी कॅच ड्रॉप होत आहे. अगदी जमीन दोस्त हा चेंडू होतोय. दोन्ही हातांच्या मधून चेंडू आतमधून निघून गेला. शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षण करत शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षण करत असताना प्रयत्न नक्कीच चांगला केला होता. दुसरी धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्या 2 धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी होत्या. तर पहा, 4 षटकं समाप्त करण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटं असतील. 20 मिनिटाचा कालावधी असेल तर नक्की 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटातच कव्हर करायचे. धन्यवाद. 4 षटकं 20 मिनिटांची अवधी, याची देखील आपण नोंद करून घ्या. यावेळी देखील बॉडीला टर्न केलंय. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न इथे केलाय. ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार नक्कीच इथे येतोय. अप्रतिम फटका वसूल केला.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. एक विकेट देखील गेली आहे. एका गडीच्या मोबदल्यात 8 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. चांगली बॅटिंग देखील झाली. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केलं, हल्ला केला तो षटकाराला आकाशांच्या बॅटमधून. दुसरा गोलंदाज कोण येतोय गोलंदाजी मार्कवरती. चला थोडंसं स्पीडअप देखील करायचं आहे. जय श्रीराम 11 बघा, फक्त 20 मिनिटांची अवधी आपल्याकडे असणारे 4 षटकं फेकण्यासाठी. अन्यथा आपल्याला पेनलाइज देखील केलं जाईल, अशी देखील आपण नोंद घ्या. सुरेश येतात गोलंदाजी मार्कवरती. P2चं हे महत्वाचं षटक घेऊन. पहिले 5 चेंडूंना गोलंदाजाच्या नावावरती राहिले. राजेश यांच्या नावावरती राहिले, ज्यात विकेट देखील त्यांना मिळाली. फक्त त्यांनी 2 धावा खर्चिक केला आणि शेवटच्या चेंडूवरती अटॅक केला, प्रहार केला आकाश यांनी. दुसरे गोलंदाज सुरेश येत आहेत पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. शाकिंग एंडला यत्नेश असणार आहे. थोडासा खराब इथे चेंडू आहे. नक्कीच अगदी फुलटॉस चेंडू होता, थोडासा डीप होणारा देखील यशांच्या बाहेर निघून गेला. व्हाईट बॉल मिळणार आहे. अवंतर स्वरूपाची 100ची धाव इथे खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या धावफलकावरती 9. आणि आता कुठेतरी ना बॅटर्स देखील तेवढा कमबॅक करतायत. हे सर क्रिकेट आहे ना, क्रिकेटचं मादक सौंदर्य म्हणजे काय तर चांगल्या चेंडूला आपण सन्मान करा, खराब चेंडूंवरती प्रहार करा. नेक्स्ट बॉल यावी देखील अगदी पायावरती फेकलेला हा चेंडू होता. झेलची शक्यता, हा ट्रॅप आहे, हा जाळा होता. त्या जाळ्यामध्ये नक्कीच अडकवलाय, या ट्रॅप मध्ये फसवलाय. खूप चांगली गोलंदाजी करत असताना अजून एक विकेटचं पतन होत आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच डीजे. एक फिरा आई डीजे साऊंड्स आपण पाहतोय. खूप चांगली आवाजाची काळजी घेतली जाते. अगदी प्रथमेश सर देखील आम्हाला सांगत होते की खूप चांगली आवाजाची काळजी घेतल्या जाते. आवाजाचा फ्लो देखील तेवढा चांगला आहे. सुमधुर संगीत देखील पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल यावी बघा, गोलंदाजाला ना तो कॉन्फिडन्स मिळणं किती गरजेचं असतं. तो कॉन्फिडन्स त्या मागच्या चेंडूवरती मिळाला. हा चेंडू अगदी यष्टांना टार्गेट करणारा, स्टम्प्सवरती अटॅक करणारा चेंडू फेकलाय. खूप चांगली गोलंदाजी होत आहे. त्या ट्रॅपची आपण चर्चा करत होतो ना, की पॉवर प्ले 2चं षटक आहे. त्या षटकामध्ये अगदी डीप मिड विकेटवरती खेळाडू तैनात केलाय. लोअर फुलटॉस अगदी खूप चांगली गोलंदाजी केली, खूप चांगली गोलंदाजी करतात. नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन टू ट्रॅक, मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न, व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. लॉंग ऑफ वरती खेळाडू असणार आहे. मिस जजमेंट, चेंडू थांबणार नाहीये. येतोय अजून एक षटकार. धन्यवाद. तर नक्की असं लगातारचे 3 षटकांसाठी आकाशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दुर्गेश यादव यांच्याकडनं. त्या पारितोषिकाचा उंबर ड्रायव्हर असणार आहे आकाश. नक्कीच पारितोषिक इथे लागलंय. षटकार 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले. आणि जर आपण विचार केला तर शेवटच्या चेंडू मागच्या बॉलचा तिथे षटकार, यावेळी देखील षटकार. पुन्हा एकदा षटकाराची हॅट्रिक होते का कंप्लीट. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. खूप चांगला एक्झिक्युशन, थोडंसं मिस टायमिंग आणि त्या मोहामध्ये पाडलाय. त्या 3 षटकाराच्या मोहामध्ये इथे बॅटरला पाडलाय. अजून एक विकेटचं पतन, अजून एक खूप मोठा झटका आकाश याच्या स्वरूपात लागतोय जय मल्हार 11 या टीमला.
बघा कॅच कोणी पकडले त्या फिल्डरचं प्लीज नाव सांगायचं आहे. फिल्डरचं नाव सांगा, कॅच पकडलेल्या फिल्डरचं. विशाल विशाल आहेत का? ओके ओके, गुड कॅच विशाल. नवीन बॅटर आले आहेत मैदानात. विशाल सुतारिया होते, खूप चांगला झेल त्यांनी टिपला. अगदी ना त्या मोहात पाडणारी गोलंदाजी इथे करतायत, खूप चांगली गोलंदाजी होते. सुरेश यांच्या मार्फत ती गोलंदाजी पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल प्रथमच हलक्या हाताने फक्त मनगटाच्या सहाय्याने चेंडूला अगदी टोटवलंय. चांगले बॅटिंग होत आहे. असा संयमी खेळ करत राहणं महत्वाचं इथून असणार आहे, कारण 5 षटकांची मॅच आहे आणि ज्यामध्ये आपण आतापर्यंत धावा पाहतोय धावफलकावरती 17 धावा लागल्यात धावफलकावरती. षटकार देखील येत आहेत, योग्य त्या वेळेवरती षटकार देखील येत आहेत, पण इथून तो संयम ठेवणं असं म्हटलं जातं ना क्रिकेटवरती की सिंगल डबल्स घ्या, एकेरी दुहेरी धावांवरती देखील तेवढंच कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ड्रिल करून दाखवतायत. अगदी खूप चांगली गोलंदाजी होते. फुलरलेनचा हा देखील चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला आणि षटक क्रमांक 2 इथे संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती 17. 3 गडी बाद आतापर्यंत 17 धावा आहेत धावफलकावरती आणि अजूनही 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. जर आपण या मैदानाचा उल्लेख केला, मैदानाचा विचार केला तर 5 षटकं, त्या 5 षटकामध्ये ना कमीत कमी 45 ते 50 धावा या कुठेतरी फायटिंग टोटल असू शकतात. 17 धावा आतापर्यंत बनवल्यात. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून आपण प्रत्येक षटकामध्ये एखाद दुसरा चौकार षटकार मारला, प्रत्येक चेंडूवरती एखादी दुहेरी धाव घेतली तरी देखील ते टार्गेट आपल्याला मिळू शकतं. दोन्ही एंड्सला आपण बघतोय की दोन्ही एंड्सला देखील गोलंदाजी होत्या. पहिलं षटक जे हाताळलं, पहिल्या षटकामध्ये 8 धावा आला, 1 विकेट गेली. राजेश यांचं पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, सुरेश यांचं पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकामध्ये. इथे देखील या षटकामध्ये 1 षटकार आला, 1 सिक्स आलाय, तरी देखील 9 धावा आहेत धावफलकावरती. म्हणजे गोलंदाजांनी ना खूप चांगली कामगिरी केली आहे. पॉवर प्ले अगदी नावावरती राहिलाय आणि सकाळच्या सत्राचा आपण जेव्हा विचार करतो, अगदी जेव्हा 10 ते 11च्या या दरम्यान जो पहिलं सत्र असतं आणि पहिली मॅच असते ना, त्यावरती खेळपट्टी थोडीशी तापलेली नसते. खेळपट्टी तापायला देखील तेवढा वेळ लागतो, त्यामुळे धावसंख्या थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. पण कामगिरी आतापर्यंत चांगली. इथून ती पार्टनरशिप बनवणं खूप गरजेचं आहे. पार्टनरशिप बनवा, एकेरी दुहेरी धावांवरती कॉन्सन्ट्रेट करा, सिंगल डबल घ्या, खराब चेंडूवरती नक्कीच प्रहार हा झालाच पाहिजे. राजू येतात गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी हे 3रं षटक असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतात. लेफ्टी बॅटर त्यांच्या समोर असणार आहेत. इजाजत पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कॉर्नरवरती खेळाडू असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि बघा फक्त एका धावेवरती इथे सीमित करून ठेवलंय. एजस देखील आता चांगली बॅटिंग करतात. वारंवार त्यांना देखील माहिती आहे की ते सिंगल्स घेणं, डबल्स घेणं देखील तेवढंच गरजेचं असतं. राजेश आहेत गोलंदाजी मार्कवर. चला 20 मिनिटांची अवधी आहे. नक्कीच लेफ्टी राईटी असं हे कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षण देखील वारंवार चेंज करत राहणं तेवढंच गरजेचं आहे. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतात. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना चांगली बॅटिंग, थोडीशी टॉप एज नक्कीच लागली होती चेंडूला. प्रत्येक बॉलवरती इथे अटॅक आणि फक्त अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला. हा चेंडू जरी आपण बघितला, गोलंदाजाची कामगिरी का चांगली राहिली, कारण गोलंदाजांनी ती लेंथ पकडून ठेवली आहे. अगदी गुडलँड स्पॉटवरती वारंवार वारा करतात आणि चांगली गोलंदाजी करतात. वाईड दी ऑफ साईड टाकण्याचा प्रयत्न इथे असणार आहे. पुन्हा एकदा बघा लेफ्टी बॅटर आले, साईड चेंज करण्यात आली आहे. यावेळी राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतील. नेक्स्ट बॉल, बिगीचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम इथे झालाय. चेंडू डिस्पॅच केलाय मैदानाच्या बाहेर, कॉर्नरच्या वरून येतोय षटकार. त्याच्या पायामध्ये चेंडू होता, अगदी अंडर दी आय हा चेंडू होता. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 षटकांनंतर इनिंग्स ब्रेक देखील, ड्रिंक्स ब्रेक देखील असणार आहे. यावेळी बघा गोलंदाजाचा प्रयत्न काय, तर गोलंदाजाचा प्रयत्न एकच आहे. थोडासा वाईडिश फेकण्याचा प्रयत्न केला होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, दिशेपासून भरकटलेत, वाईट बॉल आलाय. सुसज्ज आमचे पंच पाहायला मिळतात आपल्याला. योग्य ते डिसिजन नक्कीच दिलाय.
वाईट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बिग स्विंग करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजांनी. बघा चातुर्य गोलंदाजाकडे नक्कीच आहे. ती वाईड साईडला टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला. त्यावरती थोडेसे फिंगर्स रोल केले. गतीमध्ये देखील परिवर्तन करत राहणं, व्हेरिएशन्स. पण अनेक वेळेस चर्चा करतो ना की व्हेरिएशन्स गोलंदाजाकडे असणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्याकडे वेग आहे तर आपल्या त्या वेगासोबत एखादी स्लोअर वन असणं तेवढं गरजेचं आहे. त्याचाच वापर केला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक गोलंदाजा देखील असणार आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी अगदी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. शॉर्ट कव्हर्स वरती तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव इथे देखील पूर्ण होईल. तर एका धावेच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसवत आहे. धावा झाल्यात 27 धाव फलकावरती. आणि या षटकाचा विचार केला तर षटकामध्ये अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 to go. पुन्हा एकदा बघा गोलंदाजांनी देखील साईड चेंज केली आहे. आणि ती साईड चेंज करण्यामागचं कारण एकच आहे ना की गोलंदाजाला देखील माहित आहे आपण जर अगदी पायावरती चेंडू टाकले किंवा आर्कच्या खाली चेंडू टाकले तर त्यांना भिरकवण्याची क्षमता प्रत्येक बॅटरकडे आहे. प्रयत्न काय, ऑफसाईडच्या बाहेर चेंडू टाका, ती लाईन ती लेंथ त्याचा देखील पुरेपूर वापर करा. हाच प्रयत्न राहिलाय. लास्ट बॉल. यावेळी मोठा स्विंग करायचा प्रयत्न केला. व्यवस्थित टाइम इथे देखील झालेला नाहीये. चेंडू मिड विकेट वरती तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचं रूपांतर देखील होत आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स. 30 षटकाचा खेळ इथे संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती 29 धावा आणि आतापर्यंत 3 विकेट्स देखील गेल्या. जय मल्हार प्रथम बॅटिंग करत असताना 30 षटकाचा खेळ झालाय. म्हणजेच आमची ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाणार आहे. ड्रिंक्स ब्रेक होईल. हॅलो 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 हॅलो. थँक्यू डीजे. येस, खेळाडू कक्षामध्ये आपण सध्या आहोत. आमचं हे प्लेअर डगआउट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमतः काय सांगाल, 5वं पर्व आहे या स्पर्धेचं. पहिले 3 पर्व आपण बंदिस्त क्रिकेट खेळलो, एका जाळ्यामध्ये क्रिकेट खेळलो. पण गतवर्षी आणि यावर्षी 360 ग्राउंड आपल्याला अवेलेबल आहे आणि तिथे आपण क्रिकेट खेळतो. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एल म्हणजे प्रोग्रेस आहे भरपूर गेल्या 3 वर्षामध्ये. हे बेस्ट ग्राउंड आम्हाला लाभलेलं आहे. ह्याच्या पुढे म्हणजे ह्याच्यापेक्षा बेस्ट अजून काय ग्राउंड होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की गेम सगळ्यांचा चांगला होऊन क्रिकेट चांगल्या पोझिशनवरती नेत आहे. हेच आम्हाला म्हणजे निखिलचं आम्हाला कौतुक करावंसं वाटतं ह्या वेळेस. ओव्हरऑल सध्या 3 ओव्हर्समध्ये ज्या धावा झालेल्या आहेत त्या धावांसोबत सहमत आहात का? इतक्या धावा पुरेशा आहेत का? पुढील 2 ओव्हरमध्ये अजून किती यायला हव्यात? काय अनुमान लावला जाते? आणि इथे दोन्ही बॅटर्स आता ज्या प्रकारे बॅटिंग करतायत यानंतर कोणाची जास्त जबाबदारी असेल आणि उर्वरित 2 ओव्हर्समध्ये किती धावा अजून यायला हव्यात आपल्या संघासाठी? 10चा रन रेट आहे. ओके, होईल तर मग अजून 100 वाढेल. 60+ जायचं फक्त आमचं इंटेन्शन आहे. ओव्हरऑल आता जे 2 बॅटर बॅटिंग करतात त्यांच्यानंतर अजूनही कोणी एका दुसरा पॉवर हिटर आहे का ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवला जाईल? आहे आहे 2 बॅट्समॅन आहेत आमचे. आउट झाले तरी पण आमचे 2 बॅट्समॅन आहे ते बेटर बॅटिंग करतात. ओव्हरऑल या नवीन पर्वामध्ये नवीन गोष्टी बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतात. प्राईजमध्ये देखील वाढ झालेली आहे. तर टुर्नामेंटचा ग्राफ जर आपण पाहिला तर दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी वाढतच चाललेला आहे. आणि किती मजा येते या स्पर्धेमध्ये खेळून? नाही, पुऱ्या लोढ्यामध्ये सगळ्यात बेस्ट टुर्नामेंट हीच होते. म्हणजे अशी टुर्नामेंट असते की त्या वर्ष एंड होतं क्रिकेटचं. सगळ्यात बेस्ट असते. क्या बात आहे. अतिशय सुंदर वक्तव्य केलेलं आहे. इथून थेट आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश सर. नक्कीच 2 बॅटर्स अजूनही आमच्या तंबूमध्ये आहेत असं सांगितलंय. बघा ते 2 बॅटर्स मैदानात येण्याची आवश्यकता लागते का? कारण आता स्लॉग षटकाला सुरुवात होणार आहे. शेवटच्या 12 चेंडूंना इथे सुरुवात होणार आहे. सौरभ येतात गोलंदाजी मार्कवरती. बघत कशी गोलंदाजी करतात. त्यांच्याकडे देखील ते चातुर्य, तशी गोलंदाजी, ते टप्पे, ती लाईन, ती लेंथ आहे का की इथून अटॅक यायचाच करणार आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली ना. म्हणजे खेळ चांगला चालवला. ती पार्टनरशिपची आवश्यकता होती. ती पार्टनरशिप नक्कीच बघायला मिळते आपल्याला. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी ड्रिल करत असताना कार्पेटच्या सहाय्याने इथे स्ट्रेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. क्रॉस बॅटनी करण्याचा इथे देखील प्रयत्न केला. थोडीशी मिसफिल्डिंग झाली पण एकच धाव इथे मिळणार आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करत राहणं देखील तेवढंच गरजेचं. धावा झाल्या 30 धाव फलकावरती. 10ची सरासरी जी म्हटली होती आपण डगआउटमध्ये नक्कीच प्रथमेश सरांना बघितलं. डगआउटमधून देखील निरोप पोहोचवण्यात आलाय की 60 पर्यंत धावा करायच्यात आणि त्या करायच्यात ना तर आपल्याला इथून आक्रमक होणं गरजेचं, इथून थोडंसं अटॅक करणं गरजेचं असणार आहे. यामध्ये देखील अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता.
ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, थोडीशी लॉफ्टेड ही ड्राईव्ह पाहायला मिळते आपल्याला. तेवढं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण कव्हर्स रिजनवरती आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवरून खेळाडू आलाय, चांगली फिल्डिंग केली आहे. एका अटेम्प्टवरती नक्कीच ते कलेक्शन केलं, एका अटेम्प्टवरती फेकी देखील करण्यात आली. चांगली बॅटिंग देखील होत आहे, चांगली बॉलिंग होत आहे, चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. हीच तर मजा ना नक्कीच. लोढा हेवन प्रीमियर लीग LPL हे असंच 5वं पर्व आहे आणि काय भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. क्रिकेटचा हा सोहळा आहे, त्या सोहळ्याला नक्कीच साजरा करण्याचा कार्यक्रम इथे होतोय. सगळ्याच आमच्या आयोजक कमिटीचं देखील मानावं तेवढं धन्यवाद कमी आहे. यावेळी देखील यष्टानं अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पायातला हा चेंडू होता, ड्रिल करायचा प्रयत्न केला. 2 खेळाडू होते आणि दोन्ही खेळाडू इथे बीट झालेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोघांनीही प्रयत्न पायानेच केले आणि चेंडू निघून गेला चौकारासाठी. धावा झालं 35 धाव फलकावरती. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, म्हणजे या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल, मोठ्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा लागते, थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. यष्टीरक्षक नक्कीच गेले होते, पुढे सरसवलं, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. शॉर्ट थर्ड वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव इथे देखील मिळणार आहे. तो चौकार, ज्या चौकार आणि षटकाराची आवश्यकता आहे ना, प्रत्येक षटकामध्ये तो चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 होत्या, तर तिसऱ्या षटकामध्ये 12. म्हणजे ते आक्रमकतेकडे नक्कीच आता पुढे वाटचाल करत चालल्यात. धावा झाल्या 36 धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सर्वेश असणार आहे. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला हेमंत आहेत, हेमंत मोरे, आणि त्यांची साथ देण्यासाठी एजाज देखील आहेत. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिपची इथे वाटचाल आहे दोन्ही बॅटर्सची. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला अप्रतिम ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. कुठल्याही खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू निघून जाणार आहे. चेंडू थांबणार नाहीये, गेलाय चेंडू दन 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 करत सीमारेषा पार, आलाय चौकार. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच. डगआउटचा निरोप ना नक्कीच ऐकलाय दोन्ही बॅटर्सनी. काय आक्रमक बॅटिंग करतात. हेमंत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असतील. चेंडू झालेत 5. लास्ट बॉल, म्हणजे अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा झाला 40 धाव फलकावर. नेक्स्ट बॉल, बिगीचा इथे देखील प्रयत्न केला, व्यवस्थित टाइम इथे झालेला नाहीये. चेंडूला लॉंग ऑफ वरती खूप चांगला झेल पकडला आणि चोख प्रत्युत्तर गोलंदाजांनी देखील आपल्या गोलंदाजांनी करून दाखवलंय. खूप चांगला झेल सचिननी देखील टिपला, लॉंग ऑफ वरती आहे. खूप चांगला झेल टिपला. षटक क्रमांक 4 संपलाय आणि 10च्या सरासरीनी 40 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा झाल्या धाव फलकावरती. त्याच्या फायटिंग टोटलची आपण चर्चा केली नाही. या मैदानावरती नक्कीच 45 ते 50 धावा या फायटिंग असू शकतात. चला, अगदी 19 मिनिटं आणि 45 सेकंदांची अवधी झाली आहे. उर्वरित 15 ते 20 सेकंदात आपल्याला पहिला चेंडू फेकणं अनिवार्य आहे, अन्यथा आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. याची देखील आपण नोंद घ्या. 4 षटकं आणि एका चेंडूसाठी ती 20 मिनिटांची अवधी आहे. ही आपण नोंद करून घ्या. दोन्ही टीम्स आणि यापुढील खेळत असलेल्या टीम्स देखील आणि किंग्स 11 विपक्ष मानस्वी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असतील आपण देखील रिपोर्टिंग करा आमच्या टॉस बॉक्स मध्ये. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं देखील अनिवार्य आहे, याची देखील आपण नोंद करा. सुनीत येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. अगदी खूप चांगला रनअप देखील त्यांनी मार्क केलाय. बघत गोलंदाजी कशी करतात. लॉक षटक म्हणजे ना सगळ्यात कठीण कार्य टेनिस बॉल क्रिकेटचं.
बघा ते पार कसं पाडतात. ही पार्टनरशिप बनत होती, ती ब्रेक देखील झाली. एजाज आता आहेत, एजाज चांगला खेळ करतात आतापर्यंत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती सुनीत आहेत. 6 बॉल्स टू गो. पहिलाच बॉल, पहिला चेंडू. अगदी बघा आपण पंचांनी नो कॉल केलाय. पंचांनी इथे नो कॉल नक्कीच केला. बीमर हा चेंडू असणार आहे. नो +1 म्हणजे 2 धावा इथे मिळतील. नेक्स्ट बॉल हा फ्री हिट देखील असणार आहे. वारंवार चर्चा केली ना की शोल्डर्स फ्री करत राहणं खूप गरजेचं आहे. एक वेळेस आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये देखील बघतो, आपण पाहतो बघा UTC वरती देखील आपण लाईव्ह बघू शकतो. ते प्रचंड वरती चेंडू होता. अगदी आपण वेस्ट हाईट नाही तर अगदी शोल्डर हाईट वरती तो चेंडू होता. आणि हीच तर ओळख आहे ना आमच्या UTCची. क्लिअरिटी विथ क्वालिटी आपल्याला प्रोव्हाइड करतात. तब्बल 6 कॅमेऱ्यांद्वारे ही स्पर्धा देखील कव्हर करण्यात येते. वा, अप्रतिम कॅमेरा वर्क देखील. पहिला चेंडू म्हणजेच नो होता. फ्री हिट बॉल असणार आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. भिरकवण्याचा प्रयत्न देखील झाला नव्हता तिथे. आणि अशाच प्रकारे विकेटचं पतन होत आहे का? पंच येतात. एजाज यांची विकेट मिळते का? तर येस, इट इज OUT आउट. एजाज याची विकेट जाते. एक प्राइसफुल विकेट होती या मॅचची. जो बॅटर खूप चांगली बॅटिंग करत होता, षटकार चौकार त्याच्या बॅटमधून येत होते, त्याचीच विकेट मिळाली. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्यात 42 धाव फलकावरती. डगआउट मधून देखील निरोप आला होता. 2 बॅटर्स अजूनही आहेत जे षटकार मारू शकतात. बघूयात आता तेच दोन्हीच बॅटर मैदानात पाहायला मिळतात. अजून एक लेफ्टी बॅटर आहे. यावेळी देखील लोअर फुलटॉस चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित टाइम इथे देखील झालेला नाहीये. बॅटची कडा लागते, एज लागते आणि तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. हेच असतं ना की आपले जे हार्ड हिटर असतात, पिच हिटर असतात, त्यांना शेवटपर्यंत रोखून धरण्याचा प्रयत्न असतो, त्यांना फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे अगदी शेवटच्या काही स्लॉक षटकांमध्ये ना अटॅक करता येतो. तसंच काहीतरी प्रयत्न इथे पाहायला मिळतो आपल्याला जय मल्हार या टीमचा. धावा झाल्यात 44 धाव फलकावरती. 44 ऑन द बोर्ड. लेफ्टी बॉलर आहे. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफरती खेळाडू असणार आहे, चूक होत नाहीये. अजून एक चांगला झेल टिपण्यात येतोय आणि अजून एक फलंदाज होतोय बाद. सचिन यांनी टिपलाय झेल. चला बॅटर आपण देखील थोडंसं स्पीडअप करायचं आहे. लीग फॉर्मॅटचे मॅचेस आहेत, त्यामुळे आपल्याला सगळे सामने आजच्या दिवसात कव्हर करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा व्हावा अशी नक्कीच आयोजकांची देखील इच्छा असणार आहे. तर त्यामध्ये ना सहकार्य सगळ्या टीमचं लागेल, सगळ्या फिल्डर्सचं लागेल. धावा आहे धावफलकावरती 44 धावा आहेत. धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर आशिष आलेत. पहिलाच बॉल हा देखील लोअर फुलटॉस चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला. काव कॉर्नरवरती दर्जेदार क्षेत्ररक्षण. तिथे देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे होतो आणि बघता बघता तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. तर पहा आशिषसाठी बक्षीस असणार आहे चेतन पाटील यांच्याकडनं. जर लगातार ते 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसेच दीपक सिंग यांच्याकडनं देखील 500 रुपये असणार आहे. तर नक्कीच आशिषसाठी खूप सुवर्ण संधी असणार आहे. तर ही संधी त्या करतो काय पाहूया.
2 चेंडू आणि 2 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. उगाच ते मिळत आहे का? नेक्स्ट बॉल, यावेळी फुल टॉस चेंडू होता, यू मिस आणि ओनली मिस पाहायला मिळते आपल्याला. अगदी अशा चेंडू नाना पंच नो कॉल करतायत. अजून एक नो बॉल आला या षटकामध्ये. येस, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा नो बॉल आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा नो बॉल आहे. अच्छा, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. बीमर पद्धतीचा नो बॉल आहे. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. जाऊयात आपण आपल्या टेक्निकल टीमकडे. खूप महत्वाचा डिसिजन असणार आहे हा, कारण जर गोलंदाजाला अजून एक बीमर चेंडूचा कॉल दिला तर गोलंदाज पुढे गोलंदाजी देखील नाही करू शकत. हे देखील तेवढंच महत्वाचं. नो बॉल असेल तर फ्री हिट मिळेल, म्हणजे पुढच्या चेंडूवरती काही आपण आक्रमण करू शकतो. अगदी यष्ट्यांना चेंडू देखील लागला तरी विकेट मिळणार नाहीये. सर, इट इज अ गुड कॉल अँड इट इज अ नो बॉल. नो बॉल कॉल केलाय आणि गोलंदाज आता गोलंदाजी नाही करू शकत आहे, कारण या षटकामध्ये पहिला चेंडू बीमर फेकला आणि त्यानंतर हा देखील चेंडू बीमर फेकलाय. ते दुसरा गोलंदाज आता वापरण्यात येईल. वारंवार प्रयत्न नक्कीच गोलंदाजीचे राहिले होते ना, की यष्ट्यांना टार्गेट करणं, म्हणजे स्टंप्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. त्यामध्ये 2 बीमर चेंडू त्यांनी हाताळले, 2 बीमर चेंडू फेकले. आता पुढे गोलंदाजी करू शकत नाहीये. रिव्ह्यूचा देखील खूप चांगला वापर करण्यात आला होता. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघू शकतो. योग्य तो डिसिजन. दोन्ही पंच आहेत. दोन्ही पंचांकडून खूप चांगला डिसिजन आलाय. फ्री हिट बॉल असेल. दशरथ सर आहेत आणि स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत, मुख्य पंचांच्या भूमिकेत रतन सर पाहतोय. चार चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॅटर नक्कीच त्यांना सुवर्ण संधी, म्हणजे काय फ्री हिट बॉल आहे. बघा, त्या फ्री हिट वरती आक्रमण होतोय का, अटॅक होतोय का, षटकार वसूल होत आहेत का. अजून एक लेफ्टी बॉलर आहे आणि यावेळी देखील ना लोअर फुल टॉसचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा देखील इथे प्रयत्न होतोय. थोडासा फंबल, थोडासा मिसजजमेंट, मिसकॅल्क्युलेशन इथे पाहायला मिळत आहे. आणि यष्ट्यांना चेंडू बदललाय, पण बेल्स खाली पडलेल्या नाही आहेत. आणि हाच तर क्रिकेटचा नियम आहे ना. क्रिकेटचा नियम आपल्याला काय सांगतो, जर बेल्स असतील आपल्या त्या यष्ट्यांवरती आणि त्या दोन्हीही दिशेला डिस्लॉच होणं गरजेचं. डिस्लॉच म्हणजेच बाहेर निघणं गरजेचं असतं. अनेक वेळेस आपण पाहतो, आता एक वादग्रस्त जे डिसिजन आपण सगळ्यांनीच म्हटलं WPL मध्ये जे झालं, धावा धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती 50 ऑन द बोर्ड. करूया चर्चा आपण या शेवटच्या चेंडू नंतर चर्चा करूयात. 50 धावा धावफलकावरती लास्ट बॉल. यावेळी नक्कीच बाहेरच्या दिशेला हा चेंडू असणार आहे. अतिरिक्त बाहेर हा चेंडू फेकलाय. वाईडिश यॉर्करचा प्रयत्न होता. 50 म्हणजे 51 धावा आता झाल्या धावफलकावरती. फायटिंग टोटलच्या दिशेला मार्ग असतं नक्कीच आहे. शेवटचा चेंडू इथे एखाद दुसरा षटकार चौकार मोठं टोटल पाहायला मिळेल, पण इथून एखाद दुसरा डॉट बॉल मिळाला तरी देखील कमबॅक पाहायला मिळेल आपल्याला. जय श्रीराम 11 या टीमचा लास्ट बॉल. पुढे सरसावलंय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी अगदी स्ट्रेट खेळ आहे. फटका, प्रोटेक्शन आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, पण दुसरी धाव घेताना बॅट ग्रेस करणं गरजेचं होतं. ती बॅट ग्रेस झालेली नाहीये. धाव मिळणारे फक्त 1, म्हणजे एकूण धावा झाल्यात धावफलकावरती. धावा झाल्यात 52. जिंकण्यासाठी लक्ष 53 धावेंचं असणार आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असतील आपण त्वरित या टॉससाठी नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स, किंग्स 11 आणि मानस्वी 11 टीमचे कॅप्टन कुठे असतील आपण या टॉससाठी. हॅलो चेक डीजे. थँक्यू. दोन्ही टीमचे कॅप्टन झाल्यात. याचे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी आणि श्रीवास्तव साहेब, आपल्याला विनंती असणारे आपल्या हस्ते आपण प्रथमतः नाणेफेकीचा कौल करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत. बघा, एका दिशेला हेड आहे, एका दिशेला टेल असणार आहे. किंग्स 11 टीमचा कॉल आहे. हेड्स कॉल केलाय आणि हेड्स इट इज. मान्यवरांचा धन्यवाद. थँक्यू साहेब. आपण जाऊन आपल्या जागेवरती विराजमान होऊ शकता. येस, डिसिजन काय असणार आहे? डिसिजन काय असणार आहे आपला? पहिला बॉलिंग घेऊ.
पहिला बॉलिंग घेणार आहात. बघा हे जे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते, 5व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्व काहीतरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द, या नवीन स्वरूपाबद्दल 2 शब्द. ग्राउंड खूप सुंदर आहे आणि आयोजन पण खूप सुंदर आहे. मागच्या वर्षी घेसर ग्राउंडमध्ये झालेली टुर्नामेंट खूप सुंदर झालेली आणि यावर्षी अजून इम्प्रूव्ह केला आणि खूप चांगली संधी भेटली प्रत्येक प्लेअर. प्रथम आपण गोलंदाजी करताय, तर किती कमीत कमी धाव्यांवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असणार, कारण जी खेळपट्टी आपण आता पाहतोय, आता 52 धावा झाल्या, 53चं टार्गेट असणार आहे. ही जी खेळपट्टी पाहतोय ना, जसं उन्हाचं संध्याकाळचं दुपारचं सत्र येईल, खेळपट्टी तापत झाली आणि बॅटिंग करणं थोडंसं सोपं होणार आहे. तर आपण नक्कीच किती टार्गेटवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 55-60 पर्यंत थांबायचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक आपल्याला. आणि आपण जाणार आहोत मानसवी 11 टीमच्या कॅप्टनकडे. याचे नाणेफेकीचा कौल आपण गमावला. किती महत्वाचा होता हा टॉस? ॲक्च्युली समोरची टीम थोडीशी चांगली टीम आहे, कारण का खवलजी सारखा प्लेअर त्यांच्या टीममध्ये आहे. तर मला टॉस जिंकून तसे पण बॅटिंगच घेणार होतो तसा. आता ते काही बोलू शकत नाही, कारण का जे आले ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि खेळावं लागेल. बघू, जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करेन मी, कारण का आता खेळपट्टी तशी आहे, कारण का उन्हाचा मारा आहे, तर बॉल जाऊ शकतो डायरेक्ट बॅटीला लागला तर, कारण का बॅट्समन तसे माझ्या टीममध्ये पण चांगले आहेत, मी पण आहे आणि माझ्यासोबत पण आहेत. बघू, जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि आपल्या ह्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच पहिला आपण अगदी बघितलं टर्फवरती आपण क्रिकेट खेळलो, त्यानंतर मागच्या वर्षी सरकार या मैदानावरती, यावर्षी नीचेच्या मैदानावरती आहोत. एक ग्रास देखील पाहायला मिळते ना आपल्याला, की आपण चेंडू आता डाय मारली तरी देखील इंटरनॅशनल क्वालिटीची आता ही आपल्याला आपल्या संपूर्ण प्रीमियर लीगनी प्रोव्हाइड करून दिला. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि किती एक्साइटमेंट आहे खेळण्यासाठी? एक्साइटमेंट बोलाल तर ॲक्च्युली सर्वजण जे आले ते आपल्या ऑफिसला सुट्टी मारून इथे खेळायला आले, तर याच्याशिवाय तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज पडणार नाही. आणि जर ग्राउंडचं बोलायला गेलात तर एक उत्कृष्ट असं ग्राउंड आहे जे निलजे गावाचं. आणि 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी आम्ही नॉर्मली एक घेसर गावामध्ये आणि फुटबॉल टर्फच्या आम्ही तिथे टुर्नामेंट खेळलो होतो LPLचे सीझन. तर आता ह्या टायमाला एक असं उत्कृष्ट असं ग्राउंड यांना मिळालेलं आहे निलजे गावाला. तर ही टुर्नामेंट आणि ते जर ग्राउंडच्या बाबतीत बोलायला गेला तर कुठलेही तुम्हाला असं खड्डा किंवा कसं काही दिसत नाही, कारण पूर्ण हिरवळ पसरलेली आहे ग्राउंडवर. तर नॉर्मली अगर कोणी प्लेअरने डाय वगैरे मारले तर त्याला लागण्याची शक्यता खूपच कमी आहे. तर खूप उत्कृष्ट असं ग्राउंड आहे निलजे गावाचं, ते आम्हाला आता या LPLला मिळालं आहे. दरवर्षी जसंच या वर्षी मिळालं तसं आगल्या पुढच्या वर्षी सुद्धा किंवा पुढच्या 4-5 वर्ष जेवढं पण वेळ टुर्नामेंट करू, नक्की हे ग्राउंड मिळतील अशी आशा असेल मला. या नक्कीच, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील असणार आहे. दोन्ही टीम्स नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल इथे किंग्स 11 टीमने जिंकलाय. प्रथम त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मनस्वी 11 या टीमला. जाऊयात आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे. जोडले जातील आपल्यासोबत एक खूप चांगले समालोचक प्रथमेश ठाकूर सर. थँक्यू सो मच सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या वतीनं 30 बॉल 53 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गणरायाला वंदन करतो प्रथमतः, त्यानंतर अखंड हिंदुस्थानाचा राजदेव श्रीमंत योगी राजे शिव छत्रपतींना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो. खेळपट्टी समोर मी नतमस्तक होतो. ज्या खेळपट्टीनं मला आणि माझ्या आवाजाला जोड दिली आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. लोढा 11 क्रिकेट क्लब आयोजित लोढा प्रीमियर लीगच्या या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये एक नामांकित क्रीडा स्पर्धा आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमनं घेतलेली अफाट मेहनत. या स्पर्धेसाठी निकेश भोईर, विजय सिंग, रवींद्र पंदेरे, भाग्यवान चव्हाण, किरण आंबेडकर, राजन पाटील, रोहित पगडे आणि या सर्वांना एकत्रित करून आमचे संदीप नाना पगडे यांनी घेतलेली ही मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आज खऱ्या अर्थानं विशेष आकर्षण. या स्पर्धेचं ही क्रीडांगण ही सुवर्णनगरी कल्याण डोंबिवली क्रिकेट जगतातली वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे आणि या निजेच्या क्रीडांगणावरती सुरू असलेल्या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा अर्थातच लोढा 11 क्रिकेट क्लब आयोजित लोढा 11 प्रीमियर लीग 2025 अत्यंत सुंदर नामांकित क्रीडा स्पर्धा 16 संघांना समावेश या स्पर्धेमध्ये केलेला आहे. मॅचला ते सुरुवात डाव आपण पाहतो. दुसरा डावाला सुरुवात झालेली. मापक कसं लक्ष डोळ्यापुढे ठेवलं होतं. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण जेव्हा प्लेअर डगआउट मध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आवर्जून आम्ही 60 ते 65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, बट
सध्या आपण पाहतोय पोहोचल्यात त्या धावा एकंदरीत धावफलकावरती 52-52 आणि 53 धावांचं टार्गेट. सध्या आपण पाहत आहोत मॅचला सुरुवात झालेली आहे. बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज आशिष ऑफसाइड टर्न केलाय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मेंडेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या सुंदर क्रीडांगण, त्या क्रीडांगणाची रूपरेषा पालटण्याचं काम खऱ्या अर्थानं विघ्नहर्ता डेकोरेटर्स उत्तर शिव, रवी पाटील, मिलिंद पाटील, परेश पाटील यांनी केलेला एकविरा साऊंड अँड लाईव्ह इव्हेंट सागर पाटीलचं कौतुक आहे. भारत यार ओ द विकेट लॉफ केलाय. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल अँड कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण आहे आणि खऱ्या अर्थानं या समीकरणाला अनुसरून खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. बट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत कॅच ड्रॉप झालेली आहे. जीवनदान मिळालंय. फिल्डरने आशीर्वाद तर जणू काय आशीर्वादच दिला. बॅटरने सांगितलं की आशीर्वाद हवाय मला दीर्घायुष्य हो आणि फिल्डर तिकडे सांगतात तथास्तु. आशीर्वाद मिळाला. धावा 3 कंप्लीट. धावफलक 3 ने पुढे. सध्या धावसंख्या 6 वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं व्हॉट ब्युटिफुल टेलिकास्ट युटीसी युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. तब्बल 6 कॅमेऱ्यांसहित ऑफिशियली टेलिकास्ट या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळतं युटीसीच्या माध्यमातून. मनोज शैलेश त्यांचे तमाम सहकारी प्रचंड मेहनत प्रत्येकाची आपल्याला पाहायला मिळते. जय श्रीरामची सध्या बॅटिंग सुरू आहे. 6 धावा वैयक्तिक इंडिव्हिज्युअली. 4 सचिन आणि राजेशच्या 2 आहेत. 6 धावा धावसंख्यावरती आणि इथे मात्र आणखीन एक पॉवर पॅकेट ऑन साइडला लॉफ केला. थेट हवेशी वार्तालाप करत असताना मिड विकेट हवाई दौऱ्यावरती षटकार. थँक्यू. अप्रतिम ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रेंज मध्ये होता, रडार मध्ये आला आणि त्याला थेट पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. 6 धावांसाठी षटकार आला नुकताच आणि या षटकाराने धावा संख्या आकार घेत असताना सध्या टीमची टोटल आली आहे ती 12 वर. पॉवर पॅक्ट ऑन साइड टार्गेट केले. मिड विकेटचा 7-12 आता स्वतःच्या नावावरती करत असताना राजेशनं पुन्हा एकदा ऑफ साइडला मिड विकेट वरती ठोकलाय. दुसरा षटकार. क्या बात आहे. का माहोल बनवता डीजे ऑपरेटरचं कौतुक आहे. प्रतिम संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. वेगळी ऊर्जा संचारते अंगामध्ये जेव्हा प्रभू श्री रामांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकतो. खरं तर 22 जानेवारी 2024 ला आपण अखंड हिंदुस्थानामध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या ताटानं पार पाडला. हे जन्मोजन्म भूमि माता अयोध्या आज मुझे तेरे चरणों में आने का सौभाग्य फिर से प्राप्त हुआ. प्रभू श्री रामांनी जणू काय असं वक्तव्य केलं असावं कारण 500 वर्षांचा संघर्ष हिंदूंचा अखेर यशस्वी राहिला आणि पुन्हा एकदा अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचं मंदिर बांधण्यात आलं. धावसंख्या 18 पहिल्या षटकासारख्या संपन्न. 18 ऑन बोर्ड. नुकताच 14 फेब्रुवारीला आपण पाहिलं तर छावा चित्रपट देखील रिलीज झाला.
आवर्जून मी या गोष्टीचा प्रत्येक स्पर्धेमध्ये जातो तिथे उल्लेख करतो की आपण सगळे चित्रपट पाहिले, बॉलिवूड आपण पाहिलं, हॉलिवूड पाहिले, KGF सर्वांनी पाहिला, पुष्पा 2 सगळ्यांनी सगळे चित्रपट पाहिले. मग आवर्जून जा स्वराज्याचा दाखला धनीनं औरंग्याचा 40 दिवस जे हाल सुचलत ना, तर छावा चित्रपट पाहायला देखील आपण आवर्जून जा. तो चित्रपट पहा. माथ्यावरती कपाळावरती आपल्या हिंदूंचा गंध राहावा, तो टिळा राहावा, त्यासाठी 40 दिवस माझ्या राजानं त्या औरंग्याचं कसं हाल झेललं, कसं सोसले ते गाव, ते देखील तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्याने त्यांचा अखंड कारकिर्दीमध्ये एकही लढाई हरली नाही, पण एका फितुरामुळे ते पकडले गेले. जर तिथे स्वराज्याचा दाखला धनी छत्रपती धर्मवीर शंभूराजे पकडले गेले नसते ना त्या दिवशी, तर आज माझ्या महाराष्ट्राचा इतिहास काही वेगळा असता. आज या हिंदुत्वाचा इतिहास काही वेगळा असता. एका वाघाला पकडण्यासाठी 80,000 कुत्रे आले होते, पण तरी देखील माझा वाघ, माझा राजा लढला होता त्यांच्या विरोधात. सरा बॅटल लॉफ केला, ओव्हर द बॉल सेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफचा बाहेर. पहिल्या टप्प्यावर 4 धावा. वॉट बॅटिंग, ओहो टेरिफिक शॉट. सरळ बॅटल लॉफ केलाय, फिल्डरला शोधून काढलाय. समोर क्षेत्ररक्षक होते, कोणती मिस्टेक केली नाही. ब्लॅक स्क्रीनच्या समोर आकाशनं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा धक्का पहिला सचिन पाटीलच्या स्वरूपात. जय श्रीराम 11ला. क्या बात आहे. कुलदैवत खंडोबा आणि खरं तर जय मल्हार विपक्ष जय श्रीराम ही लढत चालू आहे आणि अतिशय चांगलं संगीत वारंवार आपल्याला दोन्ही बाजूने ऐकायला मिळतं. सुपर डीजे ऑपरेटरचं कौतुक आहे. खरं तर डीजे ऑपरेटर जसा समालोचकाकडे समय सूचकता असणं महत्वाचं आहे, तसं डीजे ऑपरेटरकडे देखील ती समय सूचकता फार महत्वाची असते. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. यावेळेस हलक्या हातानं फक्त दिशा दिली. लेट कट करायचा होता, तडमॅन मधून मागे खेळायचा होता. बॅट्समन नेम कळवा, फलंदाजाचं नाव. जो बॅटर आउट झाला त्याने खेळाडू कक्षामधून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. जो आउट झाला त्याने या लवकर प्लीज. गोपाळ, ओके चला गोपाळ आहेत. जो आउट झाला त्याला इथे यायला हरकत नाहीये. बघा समोर खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस डॉट समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. टर्न केला गेला फटका चांगला एरियल लॉंग ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. बॉल डीप मध्ये मिड विकेटला आपण पाहतो. तत्पूर्वी षटकाची देखील सांगता. स्कोरर मित्र आम्हाला कळवतात. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 26 धावा धाव फलकावरती. येस डीजे. क्या बात आहे. या स्पर्धेचं शीर्षगीत आपण ऐकत आहोत. टायटल सॉन्ग ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचं शीर्षगीत आहे आणि सुंदर गीत. आमची लोढा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपली आहे आणि तर एक सुंदर स्पर्धा या संपूर्ण परिसरातील खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज जयसनला आपण पाहणार आहोत. जयसन बॉलिंग मार्क वर. 3rd ओव्हर ऑफ साईडला
फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. मिड विकेटला टार्गेट केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. LPL चौकार. जयसन स्वागत केलं जयसनचा. चौकार राहणं पहिल्याच बॉलवर. ताटी ऑन बोर्ड. हॉर्न साईडला लॉफ करायचा होता प्ले आणि मिस ऍक्शन रिप्ले खर तर भरपूर इंटरेस्टिंग असेल. स्क्वेअर अँगलने आपण पाहत आहोत. त्यानंतर फ्रंट अँगलने दाखवलं जात आहे. पुढ्यात होता बॉल हलकासा अगदी आतल्या दिशेने आला. पडल्यानंतर जास्त काही वळण घेतलं नाही चेंडूने. अगदी चांगलं चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलमध्ये चौकार आला. 23 धाबांची अद्यापही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 16 चेंडू आणि 23 धाबांचं समीकरण सध्या सुस्थितीमध्ये जय श्रीराम संघाला आपण पाहत आहोत. नेक्स्ट बॉल जयसन ऑन साईडला वळवलाय. ओ मिड ऑनला कॅच कंप्लीट झाले. विकेटचं बदन. सेकंड गॉन. दुसरा धक्का. 30 या धावा संख्येवर बॅटिंग करताना जय श्रीराम 11ला. थँक्यू. इतका वेळ चर्चा चालणार नाही. नवीन फलंदाज लगेच आपण या मैदानात. स्टॉपवॉच सुरू आहे. या गोष्टीची नोंद घ्या. ज्या प्रकारे फिल्डिंग टीमला आम्ही वारंवार सूचना करतो त्याप्रकारे बॅट्समनला देखील वॉर्निंग असेल. जर दिलेल्या निर्धारित वेळेत तुम्ही खेळपट्टीवरती बॅटिंगसाठी तयार झाला नाही तर त्या बॅटरला डायरेक्टली बाद घोषित करण्यात येईल. राजू नवीन फलंदाज. 30 धावा झालेल्या धावफलकावरती. ताटी ऑन बोर्ड. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा कॉम्बॉक्स सेट कडून मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं गोलंदाजीसाठी होतो तयार जयसन. हो चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फिंगर रोल केले गेले यावेळेस देखील. पडल्यानंतर हलका आत येतो चेंडू. व्हॉट ब्युटिफुल बॉलिंग. बघा ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. फिंगर रोल केले जातात. पडल्यानंतर आतल्या दिशेने येणारा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकारल्याच्या नंतर गोलंदाज कमबॅक करतोय. फॉलो केले यावेळेस बॉलरला. टॅप केलं गेलं. अंडरआर्म स्टाईल मध्ये फटका शॉट पॉईंट मध्ये. बॉल सेकंडसाठी पलटतील का एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. सिंगलने धावा संघापुढे सध्या ताटी 1 नंबर. 31 धाबा. किंग्स गँग आर्मी 11 आणि मनस्वी 11. चला किंग्स गँग आर्मी आपण आणि मनस्वी 11 आपण दोन्ही संघांनी आमच्या मेन एंट्री मधून आत यायचं. मुख्य प्रवेशद्वारातून आत यायचं आहे. 3 षटकांचा संपन्न. 30 रन्स ऑन बोर्ड. जाऊया इथून थेट आपल्या खेळाडू कक्षामध्ये कारण तिथे आपल्यासोबत मनीष सर जोडले जातात आणि काहीतरी चर्चा आपल्या खेळाडूंसोबत होईल. 12 बॉल 21. धन्यवाद प्रथमेश सर. आणि आपल्यासोबत संघाचे मालक टीमचे ओनर जोडल्या गेलेत. विजय सिंग आहेत आपल्यासोबत. आता सध्याची परिस्थिती आपण बघतोय. सामना सुरू आहे. 30 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय वाटतं इथून काय मेसेज द्याल आपल्या दोन्ही बॅटर्सला? दोन्ही बॅटर्सला शुभकामना आहे. टार्गेट जास्त नाही आहे त्यांच्या रेंजमध्ये. खूप छान खेळू शकतोय. आरामात मॅच काढून देऊ शकतोय. मी त्यांना शुभेच्छा देतोय पहिल्या मॅच काढायसाठी. आणि जय श्रीरामचे नावाने टीम ठेवली आहे तर देवाची पण कृपा त्यांच्या सोबत आहे. आणि मी पण विनंती करतोय प्रभू श्रीराम सोबत आपली कृपा त्यांच्यावर सुरक्षित ठेवे. आणि सगळे खेळाडूंना मी शुभेच्छा देतोय. एवढा चांगला प्रोग्राम केलाय आपल्या निकेश भाऊनी. सपोर्ट सगळ्यांचा आहे पण जे मेन आहे मेहनत केलाय
त्यांच्या भरपूर समय दिलाय, भागदौड केली आहे. मी खूप खूप शुभेच्छा देतो निकेश दादानी आणि सगळ्या खिलाडूंना शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स कडे. बघा अनेक वेळेस आपण बघतो ओनर म्हणजे प्रोप्रायटर्स असतात ते पाठिंबा देत असतात आपल्या टीमचा. आपल्या देखील शुभेच्छा. आणि त्यांनी नक्कीच आपल्याला सांगितलं की जय श्रीरामांचं प्रार्थना आम्ही करून समोर देखील जय मल्हार संघ असणार आहे. 12 चेंडू 21 धावा, मजा येणार आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स प्रथमेश सर. मनस्वी 11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय हॅलो हॅलो हा पण गेला. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. सन्माननीय विकेजी धुमाळे साहेब मनस्वी 11 चे पुरस्कर्ते तिथे आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो व्यासपीठावरती. त्यांचं हार्दिक स्वागत. फटका चांगला लॉफ केलाय बॉलर मध्ये. फील्ड डाऊन दी बॉल. लॉंग ऑफला कोणती चूक होणार नाहीये. विकेटचा पदर आपल्याला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. धावांची स्थिती जर आपण पाहिली सध्या 35-35 आहे. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. चेंडूने 16 धावींची आवश्यकता असणार आहे. यावेळी स्विच हिट केलाय. अप्रतिम कनेक्शन आहे. नो मन्स लँड मध्ये चेंडू निघून जाणार आहे. थांबणार नाही आहे. चेंडू निघून गेलाय. दन 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 करत आलाय चौकार. कराची नितांत आवश्यकता होती. तो चौकार आला. खूप चांगली बॅटिंग विशाल करतात.
8 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. पण 53 धाब्यांचं लक्ष, त्या लक्ष्याचा इथे पाठलाग करण्याचा प्रयत्न होतोय. चांगला पाठलाग होतोय आतापर्यंत, खूप चांगला पाठलाग पाहायला मिळतोय आपल्याला. 8 चेंडू 12 धावांचं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 41 धावा झालेल्या, त्यामुळे मॅच बॅलन्स आहे. पहिला सामना अतिशय जबरदस्त रंगलाय आणि यावेळेस बियॉन्ड द विकेट कामगिरी चांगली झाली. यस्त्यांच्या मागून अप्रतिम कामगिरी झालेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या 7 बॉल 12 धावांचं समीकरण. असं वाटलं एका चरणावरती ज्या प्रकारे सुरुवात झाली होती की मॅच कदाचित लवकर फिनिश होईल, बट नाही, हार मानत नाहीये जय मल्हार 11 संघाने कोणत्याही प्रकारची हार मानली नाहीये मैदानाच्या आतमध्ये आणि हे महत्वाचं आहे. लढावं आणि जिंकावं. पराभवाच्या भीतीनं लढण्याची जिद्द तुमची संपते, त्यामुळे कधीच पराभवाची भीती बाळगू नका. बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅच केले. ड्रॉप, सोपासा झेल ड्रॉप करण्यात आलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जीवनदान मिळालं. बॅटरला देखील महत्वपूर्ण कॅच होती. कॅच सोडली की मॅच सोडली, हा देखील आता प्रश्न पडला असेल मैदानात. सध्या आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच ड्रॉप केले. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज आहे. मॅच जर बरोबरी सुटली तर सुपर ओव्हरचा थरार. आज 27 फेब्रुवारी अर्थातच अभिमान आणि प्रेरणेचा सोहळा मराठी भाषा दिन. मराठी फक्त संवादाची भाषा नाही तर शिवरायांच्या सिंहगर्जनेची भाषा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ओवीतून वाहणारी आणि तुकारामांच्या अभंगातून दुमदुमणारी आणि इतिहासाच्या रक्त लिखित पानातून अजरामर झालेली ही आपली मायबोली. या भाषेत प्रेम आहे, या भाषेत पराक्रम आहे, या भाषेत बंडखोरी आणि शौर्यही आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो 27 फेब्रुवारी हा खऱ्या अर्थानं आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत. आजच्या मराठी भाषा दिनी एकच संकल्प, आपल्या भाषेवर प्रेम करायचं, तिचं संरक्षण करायचं आणि ती जगभर पसरवायची. जय मराठी, जय भवानी. 6 बॉल 11ची गरज आहे मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल मैदानात. बॉलिंग मार्क वरती सेकंड स्पेल मध्ये जयसनला इन्व्हाइट केले गेले. स्ट्रायकिंग इन वरती विशाल. आता मॅच रंगेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, बिना कुछ के जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत नाही तोपर्यंत जिंकू शकत नाही. आता प्रयत्नांची सुरुवात झाली आहे. ज्याचे प्रयत्न प्रामाणिक आणि खरे असतील तो हा सामना जिंकेल. पहिला बॉल. 6 बॉल 11ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती शॉर्ट पॉइंट लेगला कॅच कंप्लीट झाली आहे. कहानी में ट्विस्ट, चिड़िया चुप गई खेत. विकेटचं पतन, फलंदाज बाद. जेसन बॉलिंग वाकवर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाले. यावेळेस दूर ठेवला गेलाय. फुटवर्कचा कोणत्याही प्रकारे वापर आढळला नाहीये फलंदाजाकडे. खरं तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये बॅटरकडे फुटवर्क असणं खूप इम्पॉर्टंट आहे, बट सध्या फुटवर्कचा वापर आढळला नाही. दूर ठेवला गेला. डॉट बॉलची समाप्ती. आता उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 11 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 4 डिलिव्हरी. 4 बॉल 11 धावा. बॉलिंग मार्कवरती जयसन पुन्हा एकदा कमबॅक केला. पहिल्या 2 बॉलवरती विजयाचं स्वप्न आपल्या संघाला दाखवलंय. ऑन साइडला मॅचची हवा पलटणारा आणि मॅचची स्थिती पलटणारा, बदलणारा हा येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा 4 धावा चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. मॅच इज ऑन. मॅच अजूनही संपलेली नाहीये.
हे सांगत असताना लगावलेला बॅटरने देखील अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वर्गीय संदीप मोतीराम पाटील स्टँड मध्ये दन दन करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 मिळालात. 11ची गरज होती. इक्वेशन बदललं. 3 बॉल 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आहे. त्याच दरम्यान आमचे समीरजी पाटील यांचं देखील ते नुकतं शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. 3 बॉल 7 धावा. पुढचा बॉल दूर ठेवलाय यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्ले अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. खेळाडू कक्षामध्ये आता वातावरण गरम झालंय, ज्याचं कारण डॉट बॉलचं प्रमाण वाढलंय. यापूर्वी देखील आपण पाहिलं या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी जयसनने केली. एक खराब बॉल, त्यावरती लगावलेला चौकार. 2 बॉल 7 धाबांची गरज आहे. मुश्किलों को कह दो उलझा ना कर हमसे, हर हालत में जीतने का जुनून है हमें, हे सांगत असताना यावेळेस अतिरिक्त धाव मिळेल. या चरणावरती आता इतकी चांगली गोलंदाजी झाली आहे आणि या मोमेंटला येऊन जर का एक्स्ट्रा रन खर्च केली तर मॅच कठीण होऊन जाईल. 2 बॉल 6 धावांची गरज. व्हॉट अ सुपर मॅच. थरा क्रिकेटचा 16 आनंदाचा LPL ची पहिलीच मॅच कोणी विचारही केला नसेल इतकी चित्त थरारक आणि रोमहर्षक बनेल. अवघ्या 53 धाबांचा पाठलाग करताना जय श्रीराम 11 संघाला देखील आता अक्षरशः काम फोडलंय. जय मल्हार 11 या संघानं. व्हॉट अ ब्युटिफुल मॅच. एक पैसा बसून सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. इट्स अ नो बॉल. मला तर वाटतंय अंपाच्या मागे 3 बॉल. नो बॉल आहे. मागे 3 फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगच्या मागे बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला 3 फिल्डर आहेत, त्यामुळे नो बॉल करार दिलाय. म्हणजे आता हा फ्री हिट असेल. 2 बॉल 6 धावांची गरज. मॅच मध्ये कलाटणी ट्विस्ट आलाय. कहाणी में ट्विस्ट. पण हा बॉल पहा, फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिट मिस केलं. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 6 धाब्याची गरज. पहिला सामना काय जबरदस्त रंगलाय. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल, पण 5 धाबा करायच्या कशा हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे 1 बॉल 6 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जय श्रीराम की जय मल्हार 11 या स्पर्धेमध्ये विजयानं आपली घौडदौड सुरू कोण करेल. 1 बॉल 6. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मॅच फिनिश. 53 धाबा सक्सेसफुली डिफेंड केल्या गेल्या जय मल्हार 11 या संघानं आणि सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. तो जय मल्हार 11 वेल प्लेड बॉयज. अभिनंदन. दोन्ही संघ लाईनअप करायचा, शेक हँड करायचा, लक्षात ठेवा. आणि पुढील दोन्ही संघ मनस्वी 11 आणि किंग्स आर्मी. आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना या गोष्टीची नोंद घ्या की आपण मुख्य प्रवेशद्वारातून येत आहात. मुख्य प्रवेशद्वारातून आपले 24 खेळाडू, दोन्ही संघांचे 12 खेळाडू हे मुख्य प्रवेशद्वारातून येणं अनिवार्य असेल.